श्री क्षेत्र नारायणगडावरून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना संबोधित केले। आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यात 900 एकरमध्ये जाहीर सभा येणार आहे। या सभेच्या अनुषंगाने त्यांनी श्री क्षेत्र नारायणगड येथून मराठा समाज बांधवांना संबोधित केले। बरेच जण म्हणतात राज्यातल्या माकडं आमच्या ओबीसी आरक्षणात येऊ नका। महाराष्ट्रातल्या 12-13 मतदारसंघ असे तिथं ओपनला सुटलेले आहेत। मग तुम्ही काय करता तिथं? ओपनच्या मतदारसंघात ओबीसी उभा राहिलाच कसा? म्हणजे तिथं मतदान गोड लागत आमचं, आणि ओबीसी यायला अडचण काय? कळालं तुम्हाला मी काय बोललो? ओबीसी आरक्षणात तुम्ही आमच्या यायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मग तुम्ही ओपनच्या मतदारसंघात करताय काय? येऊ नका ना, हन्ना उड्या तिकडे समुद्रात 2-4 येणं पाहून बाहेर। मी महाराष्ट्रातल्या उभा राहिलेल्यांच्या बद्दल बोलतोय, मी एका जिल्ह्याबद्दल बोलत नाही, कारण मी अंगावर आल्याशिवाय कोणाला अंगावर घेत नसतो। अंगावर आला सोडितच नाही, त्याचं कातड्याने घुसर पोरी। आपला धंदाच तसा आहे। मला लागलेलं येड मराठ्याच्या मध्ये बोलला की मी खपाखप धुवून काढीत असतो। जे सत्य आहे ते तुम्हाला सांगतो। मी एका मतदारसंघाबद्दल नाही बोलत, नाही तर तुमच्या भावा व्हायच्या ताईटलं की तुम्हाला तेवढंच पाहिजे। कित्येक तरी असे मतदारसंघ आहेत किती ओबीसीतून ओपन असून सुद्धा इकडे घुसले। त्यांना सोडून मला जमत नाही का? राहू द्या ना मग ओपनचे मतदारसंघ ओपनलाच। तुम्ही ते तुम्हाला जमतं आणि आमचं ते आम्हाला जमत नाही, हे कोणचा धंदा आहे तुमचा? आणि तुम्ही बी राजकारण डोक्यातून काढ बरं का। तुमच्या पाय पडून सांगतो या पवित्र नारायणगडावर। अशा प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना श्री क्षेत्र नारायणगडावरून संबोधित केले।